अहिल्यानगर शहरातील मनमाड रोड कॉटेज कॉर्नर येथील बारस्कर फर्निचर मॉलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। अहिल्यानगर शहर विकास कामातून बदलत असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढतात। लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांच्या गरजा देखील वाढल्यात। तर आता नगर शहरात ब्रँडेड वस्तूंची दालनं सुरू झाली आहे। बारस्कर फर्निचर हा व्यवसाय 30 वर्षापूर्वीचा असून बारस्कर कुटुंबियांनी बदलत्या काळानुसार बदलत जात जिल्ह्यातील फर्निचरचे बारस्कर फर्निचर मॉल हे सर्वात मोठे दालन सुरू केले। बारस्कर फर्निचर मॉलने ग्राहकांचा विश्वास संपादित केलाय। या ठिकाणी फर्निचरच्या सर्वच वस्तू एकाच छताखाली मिळणार आहे। तरी ग्राहकांनी एकदा अवश्य या दालनाला भेट द्यावी असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले। नगर शहरातील मनमाड रोड कॉटेज कॉर्नर येथील बारस्कर फर्निचर मॉलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी संचालक नितीन बारस्कर, सचिन बारस्कर, संपत बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना संपत बारस्कर म्हणाले की बारस्कर फर्निचर मॉल हा अनेक वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत आहे। पूर्वी फर्निचरमध्ये छोटेसं काम होतं, मात्र आता वटवृक्षात रूपांतर झालंय। ऑफिस, बंगला, हॉटेल याला सजवण्याचं काम बारस्कर फर्निचर मॉल करत आहे। आज बारस्कर फर्निचर मॉल या मॉलचं आजच्या वर्धापन दिन निमित्त या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप यांच्या शुभ हस्ते आज या मॉलचं उद्घाटन करण्यात आलेले आहे। बारस्कर फर्निचर मॉल म्हणून हा जो आपला मॉल आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत आहे आणि नगरकरांच्या सेवेत असताना याचं जे जुन्या काळातलं जे काम होतं ते छोट्या प्रमाणात होतं आणि आज बऱ्याच वर्षानंतर त्याला प्रगतीपथावरून ते काम जाऊन चांगल्या मोठ्या वटवृक्षामध्ये ते रूप धारण करत आहे। तरी देखील असं मला वाटतं की ही जी आजची फर्निचर मॉलची अहिल्यानगरमधली शहराची जी व्यवस्था आहे ही अहिल्यानगर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढा मोठा फर्निचर मॉल आणि मोठ्या संख्येने जर आपल्याला इथं सोफा सेट बघायचे असतील तर मॅक्झिमम 100+ सोफा सेट आहेत। समजा टिपॉय घ्यायचे असेल तर मॅक्झिमम 200-250+ टिपॉय असतील आणि जर ऑफिस फर्निचर लागणारं सगळं फर्निचर असेल किंवा हॉटेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीला जर आपलं जे फर्निचर लागतं हे आपण सगळे सेक्शन वाईज केलेलं आहे। उदाहरणार्थ जे डायनिंग टेबलचं जे सेक्शन आहे ते डायनिंग टेबलचं जे सेक्शन तिथं मॅक्झिमम 100+ डायनिंग टेबल आपल्याकडे आता बघायला उपलब्ध आहे। तर मला या ठिकाणी नगरकरांना विनंती करायची की आपण या बारस्कर फर्निचर मॉलला एक भेट निश्चित द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर फर्निचर घ्यायला जायचं म्हणलं तर पूर्वी आपण असा विचार करायचो की आपण पुण्या मुंबई इकडनं फर्निचर घेतलं पाहिजे। पण मी निश्चित या ठिकाणी खात्रीशीर सांगतो की पुण्या आणि मुंबईच्या दरामध्ये तुम्हाला इथं जमीन आसमानाचा बदल 100% दिसेल। आपलं मटेरियल गॅरंटी वॉरंटी सगळं आहे। जर एकदा इथं कस्टमर आल्यानंतर जर तो पुन्हा मुंबईमध्ये जर गेलेला असेल तर इथलची वस्तू आणि तिथलची वस्तूचं त्यांनी जर रेट मॅच केला, क्वालिटी मॅच केली तर तो 100% समाधानी होऊन ते म्हणून की या नगरमध्ये एवढ्या प्रकारची चांगली सुविधा कमी पैशामध्ये मिळते आणि विशेषतः आपण गॅरंटेड मटेरियल आणि गॅरंटीसह देतो। तर त्यामुळे माझी नगरकरांना एक विनंती की आपण नगरवासी म्हणून या मॉलला 100% एक व्हिजिट करावी। आणि आज वेगळा आनंद याच्यासाठी होतोय की आमचं बारस्कर कुटुंबियाचं हे फर्निचरचं शोरूम आहे आणि याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। तर येणाऱ्या काळात अधिकाधिक जेवढं मोठं नगरकरांसाठी शोरूम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मानसिकता या ठिकाणी आमची। आणि जाता जाता एवढंच सांगेल की मी सुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो
तर आमच्यासारख्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांना माझी विनंती, गेल्या वयाच्या 20-25 वर्षापासून मी राजकारणात सदस्य म्हणून सक्रिय काम करतो, पण हे सगळं करत असताना प्रत्येक जणाची जबाबदारी आहे की आपण आपले कुटुंब, संसार, आपला उद्योग व्यवसाय सांभाळून आपण या राजकारण समाजसेवेत काम केलं पाहिजे, जेणेकरून आपलं कुटुंब, घर सगळं सक्षम, तर सगळ्या गोष्टी सक्षम मला असं वाटतं. आणि ज्यावेळेस आपण सक्षम असतो त्यावेळेस आपण समाज सेवा करण्यासाठी सुद्धा सक्षम असतो. धन्यवाद. फर्निचरमधील विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळणार आहे. नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्याला सजवण्याचं काम केलं जातं. त्या फर्निचरच्या सर्व वस्तू आपल्या या मॉलमध्ये मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठं दालन नगरकरांच्या सेवेत रुजू झालंय. आता पुणे मुंबईला जाण्याची गरज भासणार नाहीये. त्याच दरात गॅरंटी वॉरंटी वस्तू येथे मिळणार आहे. तरी नगरकरांनी एकदा तरी बारस्कर फर्निचर मॉलला भेट द्यावी आणि आपल्या खरेदीचा आनंद घ्यावा असं ते म्हणाले. तर युवकांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारण, समाजकारण न करता नोकरी, व्यवसाय याकडे लक्ष द्यावं. आपलं कुटुंब सक्षम असेल तर आपण सक्षम होऊ शकतो. त्यानंतरच समाजसेवेकडे वळावं असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी व्यक्त केलंय. अहिल्यानगर शहर हे सातत्याने लोकवस्ती वाढत असणारं शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्याला उदय येताना पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून चांगल्या प्रकारे इतर सुविधा मिळत असताना आज कुठेतरी जशी लोकवस्ती वाढत चालली तर लोकांच्या देखील अनेक वेगवेगळ्या घर बांधत असताना गरजा देखील असतात. त्या अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतदादा बारस्कर यांचा एक जुना गेल्या 25 वर्षापासून व्यवसाय फर्निचरचा व्यवसाय, आणि त्याचा जसं काळ बदलत चालला त्या प्रकारे बदलत्या काळाप्रमाणे नवीन फर्निचरची वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी आता या व्यवसायामध्ये पाऊल टाकलेलं आहे. आणि म्हणून बारस्कर फर्निचर्स ही एक नवीन फर्म ही सातत्याने अहिल्यानगर शहरामध्ये काम करत असताना पाहायला मिळते. त्याचं नवीन आज दालन आणि विशेष करून आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे की अहिल्यानगर शहरामधलं, विशेष शहरातच नाही जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं एक फर्निचरचं कुठंतरी एक वेगळं दालन त्यांनी आज सुरू केलं आहे. त्याचा एक मनस्वी आनंद या ठिकाणी होतो. त्यांना मी मनापासून या नवीन दालनाकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. निश्चित आपण अवश्य ज्याला कोणाला घर घ्यायचं असेल, घर आपण बनवत असाल तर आपण फर्निचर जसं पाहण्याकरता वेगळ्या ठिकाणी जातो तर आपण सर्वांनी अवश्य एकदा तरी बारस्कर फर्निचर या ठिकाणी आपण नगर मनमाड हायवे या ठिकाणी कॉटेज कॉर्नर या ठिकाणी ते शोरूम केलेलं आहे. आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावं. मी बारस्कर परिवार हे नवीन शोरूम करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.